रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील लॉजमधील खोलीत एका 22 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली असल्याचे समोर आले आहे। यामध्ये तरुणीच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले असून मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आला। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। सोमवारी सकाळच्या सुमारास मानगाव तालुक्यातील लोणेरे येथील लॉजमधील एका खोलीत तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आली होती। यामुळे तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले असता तरुणीच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केलेले दिसून आले। भर दिवसा ओमकार रेसिडेन्सी ह्या लॉजिंग मध्ये एका तरुणीची निर्घृण हत्या झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं सावट पसरलेलं असून कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। प्राथमिक माहितीनुसार संबंधित तरुणीला एका तरुणानं तिला लॉज मध्ये नेलं होतं। काही वेळातच तिच्यावर क्रूर हल्ला करून हत्या करण्यात आल्याचं उघड झालंय। मुंबई गोवा महामार्गावरील लोणेरे येथील ओमकार रेसिडेन्सी या लॉजिंग मध्ये काल 20 एप्रिलला ही घटना उघडकीस आलेल्या तरुणीच्या हत्याकांडामुळे रायगड जिल्हा हादरून गेला। या प्रकरणी पोलिसांनी मृत तरुणीची ओळख पटवलेली असून पल्लवी मोरे, वय 22, राहणार वडगाव बौद्धवाडी, तालुका माणगाव, जिल्हा रायगड असं तिचं नाव आहे। गोरेगाव पोलिसांनी या प्रकरणी आरोपी विरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केलेला असून संशयित आरोपीला नवी मुंबईमधून पोलिसांनी ताब्यात घेतलंय। लोणेरे येथील मुंबई गोवा महामार्गालगत ओमकार रेसिडेन्सी येथे 20 एप्रिल रोजी रूम नंबर 101 मध्ये हॉटेल सफाई कामगार गेलेला असताना दरवाजा ठोठावल्यानंतर आतून कोणताही प्रतिसाद आला नाही। त्यामुळे लॉजिंग चालकाला संशय आल्यानं त्यांनी तातडीनं गोरेगाव पोलीस ठाणे येथे संपर्क केला। गोरेगाव पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले। रूमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर तरुणी बेडवर ब्लँकेट अंगावर असलेल्या अवस्थेत दिसून आली। तरुणी विवस्त्र होती। पोलिसांनी ब्लँकेट हटवलं असता रक्तबंबाळ अवस्थेत धारदार शस्त्रानं तरुणीवर वार केल्याचं निदर्शनास आलं। तातडीनं फॉरेन्सिक टीम, डॉग स्क्वॉड घटनास्थळी दाखल झाली आणि तपास सुरू करण्यात आला। अज्ञात आरोपी हा तरुणीची हत्या करून फरार झालेला होता। दरम्यान रायगड हत्याकांडातील आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे। आरोपीचं नाव अनीस मोहम्मद खान मालदार असं आहे। 38 वर्षाचा हा आरोपी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील तलवडे गावातील आहे। अनीस मोहम्मद खान मालदार हा सराईत गुन्हेगार असल्याचं तिथल्याच काही ग्रामस्थांनी म्हटलेलं आहे। काही दिवसांपूर्वी तो गाव सोडून मुंब्रा येथे गेलेला होता। धक्कादायक म्हणजे याच आरोपीनं आधी स्वतःच्या मुलीची हत्या केलेली होती आणि ही मुलगी केवळ 2 वर्षाची असताना या आरोपीनं तिची हत्या केली होती आणि याच हत्येनंतर तो कारागृहामध्ये देखील होता। कारागृहामधून तो बाहेर आल्यानंतर छोटी मोठी नोकरी करत असतानाच याच 22 वर्षीय मुलीजवळ त्याची ओळख झाली आणि हा ओळखीचं रूपांतर प्रेमामध्ये झालेलं होतं। लोणेरे परिसरात या आरोपीला पकडण्यासाठी पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला। अखेर त्याला नवी मुंबईमधून पोलिसांनी ताब्यात घेतलंय। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आरोपीनं पल्लवीला लोणेरे येथील ओमकार लॉज मध्ये नेलं होतं। तिथे त्यांच्यात वाद झाला आणि त्याचे पर्यावसन हत्येत झालंय। पल्लवीचा मृतदेह लॉज मधील खोलीत विवस्त्र अवस्थेत आढळला, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती।